कडूस बिझनेसमॅन भाग 17. रणवीरने तिच्या गालावर चुंबन घेताच तिने स्वतःचे मोठे डोळे विस्पारून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. अलीकडच्या काळात ती रणवीरला पूर्वीपेक्षा खूप जास्त आवडू लागली होती. ती सोबत असलेल्या ह्या वेळेत त्याला कसेही करून तिचे मन जिंकायचे होते. तिने अजूनही त्या विकीसोबत स्वतःच्या प्रेमाची कबुली दिलेली नव्हती आणि तिने ती कधी देऊ नये असे रणवीरला वाटत होते. त्याआधीच त्याला काहीतरी करावे लागणार होते. रणवीर अस्वस्थ होऊन विचार करतो. ती अचानक त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिली आणि त्याला रागाने जिवंत जाळून टाकेल अशा तीव्र नजरेने पाहू लागली. निधी डोळे मोठे करत आणि चिडून बोलते, काय झाले आहे तुम्हाला? कालपासून तुम्ही डोके फिरल्यासारखे का वागत आहात? कोणते भूत अंगात शिरले आहे का तुमच्या? मला स्वतःच्या मांडीवर बसवून जेवण भरवले ते कमी होते की काय? आता तेट चुंबन पण घेतले. रणवीर तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात बोलतो, बाप रे, किती हे तुझे तोंड, थोडं हळू बोल, घरात सगळे झोपले आहेत. रणवीरने असे बोलून तिचे तोंड बंद करायचा प्रयत्न केला असता तिने क्षणार्धात त्याच्या गालावर एक जोरात चिमटा काढला. किती हट्टी आणि खोडकर मुलगी आहे ही. रणवीर मनातल्या मनात असं विचार करतो. निधी कमरेवर हात ठेवून आणि लटक्या रागाने बोलते, हा हा, सगळे पराक्रम स्वतः करायचे आणि वरून मलाच शहाणपणा शिकवायचा. माझ्या गालावर चुंबन घेण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली? कालपासून मी तुमचे सगळे वागणे नोटीस करत आहे. संधी मिळताच तुम्ही थेट चुंबन घेऊन मोकळे झालात ना? रणवीर तिच्याकडे रोखून पाहू लागतो. हिच्याशी माझ्या जुन्या पद्धतीनेच वागायला हवे असं विचार त्याच्या मनात येतो. जर हिला जास्त लाड लावले तर ही कपडे पिळून टाकावे तशी माझी अवस्था करून सोडेल. रणवीर चिडून आणि लटक्या रागाने बोलतो, जाग तिकडे. काय अति नखरे आहेत तुझे? मी जर इतर मुलींना चुंबन देतो असं म्हणालो ना तर त्या रांगेत उभा राहतील. माझ्यासारख्या हँडसम नवरा मिळाला म्हणून देवाचे आभार मानणे सोडून तू उलट मलाच तोरा दाखवत आहेस का? निधी हसत आणि त्याला प्रत्युत्तर देत बोलते, हो नक्कीच. तुमचे चुंबन म्हणजे काय मोफत मिळणारी पाणीपुरी आहे का, ज्यासाठी मुली रांगेत उभ्या राहतील? माझ्या सौंदर्यात आणि रुबाबामध्ये काहीच कमी नाहीये. ह्यापुढे जर पुन्हा कधी मला जवळ आणण्याचा प्रयत्न केलात तर थेट तोंडावरच मारेन. नीट राहा, समजले ना? असं सज्जड दम भरून निधी तरा आपल्या बेडरूममध्ये निघून जाते. अरे बाप रे, हिचे मन जिंकण्यासाठी मला अजून काय काय कसरती कराव्या लागणार आहेत कुणास ठाऊक. ही काही साधीसुधी मुलगी नाहीये, अगदी जिद्दी आहे. त्या विकीने तिला काय सांगितले होते देव जाणे, पण इतके काही होऊनही तिने अजून त्याला सोडून दिलेले नाही. जर तिला हे समजले की तो पोलीस अधिकारी आहे तर ती बोलण्यातून मला टोमणे मारून माझे जगणे कठीण करून सोडेल. काहीही झाले तरी निधी त्याला मिळता कामा नाही. सत्य तिच्या समोर येण्याआधीच मला तिचे मन जिंकावे लागेल. रणवीर अस्वस्थ होऊन मनातल्या मनात असा विचार करतो. पण हे करायचे तरी कसे? रणवीर विचार करत असतानाच त्याला काहीतरी आठवते आणि तो वकील सुरेंद्र काकांना फोन लावतो. सुरेंद्र काका झोपेतून जागे झाल्यासारखे जांभई देत बोलतात, रणवीर, तू या एवढ्या रात्री फोन केलास? काय विशेष आहे? रणवीर घाईघाईने आणि उत्सुकतेने विचारतो, काका, मालमत्तेची ती कागदपत्रे कधीपर्यंत तयार होतील? मला निधी तर हवीच आहे, पण सोबत ती मालमत्ता सुद्धा हवी आहे. तिच्यासाठी मी स्वतःला कधीच बदलणार नाही. आजही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पहिला प्रेफरन्स पैशालाच असेल. सुरेंद्र काका डोक्याला हात लावत बोलतात, अरे देवा, एवढं विचारण्यासाठी तू या रात्री फोन केलास का? पुढच्या आठवड्यात सगळं तयार होईल. आता शांतपणे झोप पाहू. रणवीर समजवण्याचं सुरात बोलतो, नाही काका, तशी घाई नाहीये. निवांतपणे झाले तरी चालेल, पण सगळी कागदपत्रे एकदम तयार ठेवा. मी जेव्हा सांगेन तेव्हा ते सगळे घेऊन या.
ठीक आहे ना? मालमत्तेच्या कागदपत्रांवर सही करताच निधी मला सोडून निघून जाईल? नाही, मी तसे होऊ देणार नाही. ते काम जितके लांबणीवर पडेल तितकाच मला तिचे मन जिंकण्यासाठी जास्त वेळ मिळेल. रणवीर डोळे बंद करून मनातल्या मनात असं विचार करतो. सुरेंद्र काका थोडे गोंधळून विचारतात, तू नक्की काय बोलतो आहेस? इतके दिवस दिवसातून 10 वेळा फोन करून कधी तयार होणार म्हणून माझे डोके खात होतास, आणि आता पाहतो तर निवांत झाले तरी चालेल म्हणतोस. रणवीर, तू झोपेतच बोलतो आहेस का रे? रणवीर फोनवरून बोलतानाच मान हलवून बोलतो, मी जे सांगितले तेवढेच करा काका. मी न सांगता आमच्या घरी येऊ नका, आणि याबद्दल माझ्या पत्नीला काहीही सांगू नका. मी स्वतः योग्य वेळी तिला सर्व काही सांगेन. तोपर्यंत तुम्ही यावर काहीच बोलू नका. ओके काका, बाय, गुड नाईट, असे म्हणून रणवीरने फोन कट केला. निधी, तू फक्त माझीच आहेस. त्याच्यावरील जिद्दीमुळे की तुझ्यावरील प्रेमामुळे मला माहीत नाही, पण तुला आयुष्यभरासाठी माझ्यासोबत ठेवण्याचा मी पक्का निर्णय घेतला आहे. आता हे रोखणे कोणालाही शक्य नाही. रणवीर खिडकी बाहेर पाहत मनातल्या मनात असा विचार करतो. निधी बेडरूममध्ये इकडून तिकडे ये जा करत होती, पण तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिने कपाळावर हात मारला आणि स्वतःचेच म्हणाले, काही समजत नाहीये. हा माणूस असं का वागतो आहे? या कडूसला माझ्यावर प्रेम तर जडले नाही ना? नाही नाही, असा अनर्थ अजिबात होता कामा नाही. मरणापर्यंत ह्याचे तोंड पाहत जगण्याचे कर्म माझ्या नशिबी काय यावे? आधीच ह्याचा पुशारक्या ऐकून माझे कान पार विटले आहेत. तिने विचार केला, कदाचित त्याला स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप होत असेल, म्हणूनच तो तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतोय. तिला खूप झोप येत होती, पण काल जमिनीवर झोपल्यामुळे तिचे पूर्ण अंग मोडून आले होते. तिला जमिनीवर झोपण्याची अजिबात सवय नव्हती. शेवटी कंटाळून तिने बेडकडे पाहिले आणि विचार केला, तो कडूस अजून खोलीत आलेला नाहीये ना? तर मी थेट बेडवरच जाऊन झोपते. अगदी गाढ झोपेत असल्याचं नाटक करेन, म्हणजे तो आल्यावर स्वतःहूनच सोफ्यावर जाऊन बसेल. तिने बेडवर जाताच आपले डोळे गच्च मिटून घेतले. तो राक्षस तिला जागी असतानाच बेडच्या जवळही फिरकू देत नसे, म्हणूनच तिने कित्येकदा असे झोपल्याचे खोटे नाटक केले होते. तेवढ्यात रणवीर बेडरूममध्ये आला. निधी अधिकच सावध झाली. तो नेहमीप्रमाणे सोफ्यावर जाईल असे तिला वाटले, पण घडले भलतेच. तो थेट बेडवर तिच्या शेजारी आला आणि त्याने तिला हळुवारपणे स्वतःच्या मिठीत घेतले. त्या स्पर्शाने निधीचं हृदयाचे ठोके एकाएकी वेगाने वाढले. तिच्या संपूर्ण शरीरात जणू विजेचं एखाद्या करंट फिरावा तशी ती शहारून उठली. तिच्या मनात भीतीचा गोळा आला. बाप रे, आता जर मी डोळे उघडले तर मी झोपण्याचे नाटक करत होते हे या कडूसला लगेच समजून चुकेल. या विचाराने ती तसे श्वास रोखून पडून राहिले. रणवीरच्या तो उष्ण श्वास निधीच्या गळ्याला स्पर्श करत होता. तिचे कपाळ हळुवारपणे चुंबन आणि तिच्या कमरेला घट्ट मिठी मारून तो शांतपणे झोपी गेला होता. त्या क्षणी निधीला त्याचा खूप राग आला होता, पण त्याच्यासोबतच त्याची ती सुरक्षित मिठी तिला कुठेतरी मनापासून सुकावून जात होती. ती स्वतःहूनही त्याच्यापासून दूर सरकली नाही आणि न कळत त्याच्याच बाहूंमध्ये तिला कधी गाढ झोप लागली तिचे तिलाच समजले नाही. त्यानंतर एका दिवशी रणवीर निधीला घरापासून खूप दूर असलेल्या एका टेकडीवर घेऊन आला होता. तिच्यासोबत आज स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायचीच असं पक्का निश्चय त्याने केला होता, पण संवादाची सुरुवात नेमकी कशी करावी हेच त्याला सुचत नव्हते. निधी हातावर करत आणि चिडून बोलते, काय बोलायचंय म्हणून मला इथे घेऊन आलात आणि आता गप्प का उभे आहात? काय आहे ते सांगून टाका ना एकदाच. बाप रे, आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीशी बोलताना माझ्या मनात एवढी प्रचंड भीती निर्माण झाली आहे ना. जर हिने माझ्या प्रेमाचा थेट नकार दिला तर मी काय करेन? रणवीर अत्यंत धास्तवलेल्या अवस्थेत मनातल्या मनात असा विचार करतो. निधी लटक्या रागाने
धुसफुसत बोलते. हॅलो, आता तुम्ही काही बोलणार आहात की मी ह्या टेकडीवरून काली उडी मारून पाय घसरून पडले असं सांगून तुमच्या श्राद्ध करू? शी, अशा भावनिक आणि महत्वाच्या प्रसंगात ही मुलगी किती भयंकर आणि विचित्र विनोद करते ना. रणवीर वैतागून मनातल्या मनात असा विचार करतो. रणवीर स्वतःचं धीर एकवटून आणि तिच्या डोळ्यात पाहत बोलतो. निधी, मला ही गोष्ट तुझ्याशी खूप दिवसांपासून बोलायची होती, पण माझ्यामध्ये तशी हिंमतच होत नव्हती. सुरुवातीला मी तुझ्याशी मालमत्तेसाठी लग्न केले हे अगदी खरे आहे, पण आता मात्र मी तुझ्यामध्ये पूर्णपणे गुंतलो आहे. आय थिंक आय एम इन लव्ह विथ यू. निधी, तू जेव्हा जेव्हा त्या विकीबद्दल बोलतेस ना, तेव्हा माझ्या अंगाचं तीळ पापड होतो. तो एक पोलीस अधिकारी असला तरी मी देखील एक यशस्वी बिझनेसमॅन आहे. मी तुला एखाद्या राणीसारखं जपून ठेवेन. तू साडी, सोनं, दागिने जे काही मागशील ते सगळं तुझ्यावर ओवाळून टाकेन, पण तो तुला कधीच अशी सुखात ठेवून सांभाळू शकणार नाही. प्लीज निधी, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. हे नाटकाचं लग्न आता पुरे झालं. आपण दोघं खरोखरच पती पत्नी म्हणून एक नवी सुरुवात करूया. रणवीरने आपल्या मनात दडलेले सगळे भाव तिच्यासमोर व्यक्त केले. रणवीरचे हे बोलणे ऐकून निधी अत्यंत आश्चर्याने केवळ त्याच्याकडेच पाहत उभी राहिली. रणवीर तिच्याशी असं काही बोलेल अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नसावी. निधी आश्चर्याने आणि गोंधळून विचारते, म्हणजे विकी पोलीस अधिकारी आहे? आता अधिक लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हे ओळखून रणवीरने पोलीस स्टेशनमध्ये घडलेला तो सर्व प्रकार तिला सविस्तर सांगून टाकला. रणवीर तिच्या अगदी जवळ येत आणि तिच्या डोळ्यात पाहत बोलतो, आता तरी सांग ना निधी, तुझ्या मनात माझ्यासाठी जागा आहे ना? कारण मी पाहतोय आपण दोघं जितके जवळ आलोय ना, तितकं दुसरं कोणीच जवळ आलं नसेल. शारीरिकदृष्ट्या आपण अजून एकत्र आलो नसलो तरी एका पती पत्नींमध्ये असणारे इतर सर्व नाते आपल्यात निर्माण झाले आहे. मग सांग निधी, तू माझ्याशी पुन्हा खऱ्या अर्थाने लग्न करशील का? काही वेळ निधी पूर्णपणे शांत राहून कसला तरी विचार करू लागली आणि तिने एक मोठा दीर्घ श्वास सोडला. निधी अतिशय गांभीर्याने आणि कठोर स्वरात बोलते, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले आहे रणवीर, माझ्या मनात केवळ विकीच आहे. मी फक्त आणि फक्त त्याच्यावरच प्रेम करते. मी त्याच्यासोबत माझ्या भविष्याची सुंदर स्वप्ने पाहिली आहेत. तो पोलीस अधिकारी आहे हे समजण्याआधीपासूनच माझे त्याच्यावर जीवापाड प्रेम होते. तुम्ही भलेही माझ्यावर लाखो करोडो रुपये ओतले किंवा मला राणीसारखे वैभवात ठेवले, तरी माझ्या हृदयात फक्त आणि फक्त विकीच राहील. हे सर्व माहीत असूनही जर तुम्ही माझ्याबद्दल मनात फिलिंग्स वाढवून घेतल्या असतील तर ती पूर्णपणे तुमची चूक आहे. सॉरी रणवीर. निधीने असे बोलून रणवीरचे बोलणे पूर्णपणे नाकारले. तिचे ते कठोर शब्द ऐकून रणवीरचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरून आले. रणवीर ढसाढसा रडत आणि अत्यंत केविलवाण्या स्वरात बोलतो, निधी प्लीज, असं बोलू नकोस ग. मी आजपर्यंत कधीच कोणत्याही मुलीसमोर झुकलो नाही किंवा कुणाकडे साधे पाहिलेही नाही. माझ्या आयुष्यात मनापासून आलेली तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस. मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम केले आहे. तू जर मला सोडून गेलीस तर मी स्वतःला कधीच सावरू शकणार नाही. प्लीज निधी, माझ्यावर अशा अन्याय करू नकोस. रणवीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. निधी गंभीरपणे आणि समजवण्याचं सुरात बोलते, रणवीर प्लीज, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला कधीच त्या नजरेने पाहिले नाही. मी ज्या क्षणी विकीला पहिल्यांदा पाहिले होते त्याच क्षणी मी त्याला माझे सर्वस्व मानले आहे. मला लग्न करायचे असेल तर ते फक्त त्याच्याशीच. तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची साधी भावनाही नाही आहे. मग मी तुमच्याशी खऱ्या अर्थाने लग्न कशी काय करू? रणवीरने पुन्हा एकदा पुढे होऊन तिचा हात धरला. रणवीर गायवाया करत आणि याचना करत बोलतो, निधी प्लीज अजून एकदा विचार कर ना ग. मी तुझ्याकडे हात जोडून विनंती करतो. निधीने
झटक्यात स्वतःचा हात सोडून घेतला आणि पाठी फिरत बोलते, सॉरी रणवीर, हे माझ्याकडून कधीच होणार नाही. हवं तर आपण ह्यापुढे चांगले फ्रेंड म्हणून राहूया, पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मी फक्त आणि फक्त विक्कीचीच आहे, असे ठामपणे सांगून निधी मागे न पाहता तिथून तरातरा निघून गेले. रणवीर मागून हताश होऊन वरडत बोलतो, प्लीज थांब ना निधी, मला सोडून जाऊ नकोस ग, प्लीज. रणवीर निधी म्हणून जोरात वरडत घाबरून बेडवरून दचकून उठून बसला. आजूबाजूला पाहिले तर तो एक भयानक आणि वाईट स्वप्न होते. त्याचा तो घाबरलेला आवाज ऐकून शेजारी झोपलेली निधी देखील दचकून जागी झाली. निधी काळजीने आणि गोंधळून विचारते, काय झाले रणवीर, तुम्ही इतके का घाबरलात? रणवीर अजूनही त्याच भयानक स्वप्नाच्या धुंदीत होता. त्याने कोणत्याही पुढच्या मागच्या विचार न करता थेट निधीला जवळ ओढले आणि तिच्या चेहऱ्यावर कपाळावर असंख्य किस घेत तिला स्वतःच्या छातीशी गच्च धरून ठेवले. रणवीर पुन्हा रडू लागल्यासारखा अस्वस्थ आवाजात बोलतो, प्लीज निधी, मला सोडून कुठेही जाऊ नकोस ग, मला सोडू नको. रणवीर अत्यंत भावनिक होऊन तिच्या खुशीत शिरला. रणवीरचे ते अचानक ओरडणे आणि घाबरणे पाहून निधी पूर्णपणे गोंधळून गेली होती. एखाद्या लहान मुलासारखे त्याचे ते बिलगणे पाहून तिच्या डोळ्यात नकळत पाणी आले. अशा परिस्थितीत त्याला कसे सावरू हेच तिला समजत नव्हते. ती फक्त शांतपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तशीच बसून राहिली. ह्या माणसाला समजून घेणे खरोखरच खूप कठीण आहे. एरवी एखाद्या सिंहासारखं गर्जना करणारा हा माणूस स्वप्नात चक्क लहान मुलासारखं रडतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. निधी त्याच्यापासून थोडी दूर सरकत काळजीने विचारते, काय झाले, तुम्ही असे रडताय का? काही वाईट स्वप्न पाहिले का? रणवीरने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि त्यांनी पुन्हा एकदा तिला स्वतःजवळ ओढून घेतले. रणवीर अत्यंत कातर स्वरात आणि याचना करत बोलतो, हो निधी, खूप वाईट स्वप्न होते. तू मला सोडून जाऊ नकोस ग. तुझ्या माझ्यापासून दूर जाण्याचा विचार करणे देखील असह्य होते. आपण कितीही भांडलो तरी चालेल, पण प्लीज डोंट लिव्ह मी, असे म्हणत त्याने निधीचा चेहरा स्वतःच्या दोन्ही हातांच्या वंजळीत धरला. त्याचे हे अनपेक्षित आणि विचित्र बोलणे ऐकून निधीला काय बोलावे तेच सुचेनासे झाले. बाप रे, हा माणूस झोपेच्या धुंदीत नक्की काय बडबडतोय? बिचारा किती अस्वस्थ झालाय ना. माझ्यावर ह्या कडूचे इतके जीवापाड प्रेम कधी जडले कुणास ठाऊक. ह्याचे हे रूप पाहून मलाच आता भीती वाटू लागली आहे. निधी मनातल्या मनात असा विचार करते. निधी त्याला समजावत आणि शांत करण्याचा प्रयत्न करत बोलते, ठीक आहे, राहू दे आता. मी तुम्हाला सोडून नक्की कुठे जाणार आहे? सध्या तरी ह्या जगात माझे म्हणायला फक्त तुम्हीच आहात ना. ह्यापुढे कधीही माझ्यासमोर असे लहान मुलासारखे रडू नका. मला खूप विचित्र वाटते आणि मला कुणाची समजूत काढणे अजिबात जमत नाही, असे म्हणून तिने रणवीरला धीर दिला आणि त्याचे मन शांत केले. तुमचा तो नेहमीचा राग आणि चिडचिड पाहणेच बरे वाटते. ते सोडून तुम्ही असे रडवेला चेहरा करून अश्रू ढाळू लागलात ना, तर ते पाहणे खरोखरच खूप कठीण जाते. निधी त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे विचारते, रणवीर, नक्की काय स्वप्न पाहिले होते? मी तुमच्या स्वप्नात मरून बिस्किट झाले होते की काय? रणवीर अत्यंत गंभीर होऊन आणि तिच्या डोळ्यात पाहत बोलतो, तू माझ्या स्वप्नात मेली असतीस तरी मला वाईट वाटले नसते निधी, पण तू त्याला मात्र मिळता कामा नाहीस, एवढेच. रणवीरचे हे बोलणे ऐकून निधीने आश्चर्याने आपल्या भुवया उंचवल्या. त्याच्या तोंडून तो शब्द ऐकताच निधीच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. तो कोण आहे? तो हा माणूस नक्की कोणाबद्दल बोलतो आहे? निधी अधिक उत्सुकतेने विचारते, हॅलो, नक्की कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही? पण रणवीरने तिच्या या प्रश्नाचे कोणतेही उत्तर न देता सरळ कूच बदलली आणि तो पुन्हा झोपी गेला. रणवीरचे हे वागणे निधीला खूप विचित्र वाटले. ह्याचा अर्थ त्याच्या स्वप्नात तिच्यासोबत अजून कोणीतरी तिसरे आले होते तर
निधी त्याचा हात धरून हलवत आणि चिडून बोलते, रणवीर, नक्की काय प्रकार आहे ते आधी नीट सांगा आणि मगच झोपा. माझ्या डोक्यात विचारांचे किडे सोडून तुम्ही मात्र निवांतपणे गोरत पडू नका आता. रणवीर झोपेच्या धुंदीतच तिला स्वतःकडे वळत बोलतो, माझ्या आई, भूतांच्या फिरण्याच्या ह्या मध्यरात्री तू एवढी वाटवट का करत आहेस? गुपचूप ये आणि झोप पाहू, असे म्हणत रणवीरने तिचा हात पकडून तिला एका झटक्यात स्वतःकडे खेचले आणि पुन्हा एकदा मिठीत घेऊन तो शांत झाला. निधी त्याच्या मिठीत अडकलेल्या अस्वस्थतेत तोंड मुरडत बोलते, सोडा मला कडूस कुठले. आता तर चक्क एखाद्या बाईसारखे हुंदके देऊन रडत होतात आणि इतक्या पटकन त्या स्वप्नाच्या धुंदीतून बाहेर पण आलात का? निधीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही त्याच्या बळकट बाहूंमध्ये पूर्णपणे कैद होती. रणवीर डोळे मिटून अत्यंत शांतपणे बोलतो, हो, अजून किती वेळ त्या स्वप्नाच्या धुंदीत राहू? शेवटी ते एक स्वप्न होतं आणि ते फक्त एक स्वप्न बनूनच राहील. रणवीरच्या ह्या अनकालनीय बोलण्याचं नेमका अर्थ निधीला काही केल्या समजत नव्हत्या. निधी त्याच्याकडे पाहत कुतूहलाने विचारते, तुम्ही आधीपेक्षा किती बदलला आहात हे तुमचं तुम्हाला तरी माहीत आहे का? रणवीरने आपले डोळे उघडले आणि तो पापणीही न हलवता केवळ तिच्याकडेच रोखून पाहू लागला. त्याचं त्या खोल नजरेत काहीतरी एक गूढ संदेश लपलेला होता, पण निधीला तो काही केल्या उलगडत नव्हता. रणवीर हळूच स्वतःचा चेहरा तिच्या चेहऱ्याचं अगदी जवळ आणतो. रणवीर अत्यंत जवळीक साधत अगदी संत आवाजात बोलतो, मी खरोखरच खूप बदललो आहे का ग निधी? त्याचा तो उष्ण श्वास तिच्या चेहऱ्याला स्पर्श करताच निधीच्या संपूर्ण शरीरात जणू आनंदाची एक वेगळीच लहर दावून गेली आणि ती पूर्ण शहारून उठली. तिला जे काही बोलायचे होते ते शब्द तिच्या गळ्यातच अडकून राहिले आणि तोंडातून एकही अवाक्षर बाहेर पडले नाही. रणवीर पुन्हा एकदा तिच्या मनाचं वेग घेणाऱ्या अत्यंत मोहक आवाजात विचारतो, सांग ना निधी. निधी अडकळत आणि स्वतःला सावरत बोलते, आपण दोघं खऱ्या अर्थाने पती पत्नी नाही आहोत हे तुम्ही पूर्णपणे विसरला आहात का? तिने ते वाक्य कसेबसे पूर्ण केले, पण तिचे शब्द अनपेक्षितपणे थरथरत होते. रणवीर तिच्या ओठांच्या अगदी जवळ येत आणि ते चुंबनांचा प्रयत्न करत बोलतो, जे विसरून जायला हवे ते तू इतके कष्ट घेऊन काय लक्षात ठेवतेस? आपण कायम असेच एकत्र राहिले तर काय हरकत आहे? रणवीर तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवणार इतक्यात निधीने एका झटक्यात स्वतःला त्याच्यापासून सोडून घेतले. तिने तातडीने कूस बदलली आणि ती दूर जाऊन झोपली. तिच्या हृदयाचे टोके एकाएकी प्रचंड वेगाने धडधडू लागले होते. रणवीर तिच्या पाठीमागून मिस्किलपणे हसत विचारतो, काय झाले निधी? ही काय नुसतीच लाजणे आहे का? की मग पुन्हा राग आलाय? की माझी भीती वाटत आहे? असे म्हणत रणवीरने तिला पाठीमागून अगदी हळुवारपणे स्वतःच्या कवेत घेतले. अरे देवा, इथे नक्की काय चालले आहे? हा माणूस असं का वागतो आहे? याच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे? याने माझ्यावर खरोखरच प्रेम करायला सुरुवात केली आहे का? की हे घर सोडून जाण्यापूर्वी माझा गैरफायदा घेण्याचा ह्याचा एखाद्या वाईट विचार आहे? निधी मनातील शंकेने ग्रासून मनातल्या मनात असा विचार करते, छे, त्याची मनस्थिती एवढी काही खालच्या पातळीची नाहीये आणि तो माझ्यावर प्रेम करेल ही तर खूप लांबची गोष्ट आहे. मालमत्ता आणि पैशाचं माज असणारा माणूस तो. त्याला मी एक लायकी नसलेली मुलगी वाटत होते. मग हा माणूस माझ्यावर प्रेम कसं काय करू शकतो? त्याला हुंडा मिळायचा राहून गेला ना? मग चान्सच नाही. दुसरं काहीतरी कारण असू शकतं. निधी स्वतःच्या मनाची समजूत घालत मनातल्या मनात असा विचार करते, ह्याच्या मनात काहीही असू दे, मला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाहीये, पण मला नक्की काय झाले आहे? मी ह्याच्या कुशीत इतके शांतपणे कशी काय झोपू शकते? मी ते येताना माझ्या विकीला वचन देऊन आले होते. आता मी त्याच्याशी प्रतारणा तर करत नाहीये ना? ह्याच्या मिठीत झोपून मी त्याच्याबद्दलच विचार करत आहे. हा विकी सोबत
एक प्रकारे धोकाच नाही का? निधी स्वतःच्या नात्याबद्दल अपराधी वाटून मनातल्या मनात असं विचार करते. अरे देवा, मला काही समजत नाहीये. पण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथून निघून जाणेच माझ्यासाठी सर्वात उत्तम ठरेल. आता ह्यापुढे जास्त दिवस माझी खरी ओळख लपवून मला इथे राहता येणार नाही. निधी भविष्याची चिंता करत मनातल्या मनात असं विचार करते. रणवीर सकाळी उठण्यापूर्वीच निधी उठून आंघोळीसाठी निघून गेली होती. मुन्नू धावत येत त्यांच्याच बेडरूममध्ये इकडे तिकडे उड्या मारत खेळत होता. रणवीरने आळस झटकत आणि डोळे चोळत बेडवर उठून बसले आणि तो मुन्नूला उद्देशून म्हणाला, गुड मॉर्निंग मुन्नू. मुन्नूने एक उंच उडी मारली आणि तो थेट रणवीरच्या मांडीवर येऊन बसला. रणवीर मुन्नूच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत हळुवारपणे बोलतो, हे बघ मुन्नू, तुला साधे बोलताही येत नाही तरी तू मला किती चांगल्या प्रकारे समजून घेतले आहेस ना. पण तुझ्या त्या मालकिनीला बघ, ती अगदी एक नंबरची मूर्ख आहे. तिला सांगावे जरा काहीतरी. अजूनही त्या मूर्ख वैनिधीला माझ्या मनातील भावना अजिबात समजलेल्या नाहीत. रणवीर मुन्नूशी पुढे संवाद साधत राहतो. मुन्नू, जर ती मला सोडून निघून गेली तर मला तुला पुढच्या बास्केटमध्ये बसवून गल्लोगल्ली देवदासासारखे भटकावे लागेल. पण ती तशी संधीच देत नाहीये. जाताना तुलाही सोबत घेऊन जाईल असे वाटते. अरे मुन्नू, तू मला सोडून जाऊ नकोस रे. तू जर इथेच राहिलास तर ती देखील तुला सोडून कुठे जाणार नाही, इथेच थांबेल. रणवीरचे हे बोलणे संपताच मुन्नू त्याच्या हातातून निसटला आणि एक झटक्यात उडी मारून बेडरूमच्या बाहेर पळून गेला. शी, हा ससा देखील पूर्णपणे तिच्या स्वभावावर गेला आहे. काय माझे कर्म. आधी मला ती अजिबात आवडत नव्हती आणि आता तर मी तिच्यामध्येच गुंतत चाललो आहे. ती मला आधी पसंत नव्हती, मग आता तिच्यावर एवढे प्रेम कसे काय झडले कुणास ठाऊक. खरंच तिच्या बाबतीत माझे हे वेडेपणा थोडे जास्तच वाढले आहे. रणवीर स्वतःच्या बदललेल्या स्वभावाचा विचार करत मनातल्या मनात असं विचार करतो. पण रणवीर, तू उगीच तिच्या मागे का लागला आहेस? तुझ्या तोंड असणारी दुसरी एखादी चांगली मुलगी शोध ना. सोडून दे आता हिला. जाऊ दे त्या विकीकडे. रणवीर मनाला समजवण्याचा प्रयत्न करत मनातल्या मनात असं विचार करतो. छे, काहीही झाले तरी मी अशी अजिबात होऊ देणार नाही. त्याने माझ्याशी लावलेले ते चॅलेंज जिंकण्यासाठी का होईना मला कोणत्याही परिस्थितीत निधीला मिळवावेच लागेल. रणवीर खंबीरपणे स्वतःशीच निश्चय करत मनातल्या मनात असं विचार करतो. निधी अंघोळ करून बाहेर आल्यानंतर रणवीरने देखील स्वतःचे अंघोळ पाणी उरकले. तो तयार होऊन नाश्ता करण्यासाठी बेडरूमच्या बाहेर आला. तेव्हा निधी देखील त्याच्या पाठोपाठ बाहेर आली. पण बाहेर हॉलमध्ये एक वेगळीच धावपळ सुरू होती. ती साहित्य बिचाऱ्या प्रणीतच्या पाठीवर गुच्ची मारत त्याला अगदी बेदम चोपत होती. ह्या घरात नेहमी हे असलं काहीतरी महाभारत चालूच असतं. हिची कटकट कधी संपतच नाही. रणवीर पुढे येत आणि मध्यस्थी करत वरडून बोलतो, ए साहित्या, का मारतेस त्याला? सोड त्याला आता. रणवीरने कसाबसा हस्तक्षेप करत त्या बिचाऱ्या प्रणीतला तिच्या तावडीतून सोडवले. साहित्य रागाने लालबुंद होत आणि हातावरे करत बोलते, दादा, या भूतानं काय केलंय माहीत आहे का तुला? मी फ्रीजमध्ये डेअरी मिल्क चॉकलेट ठेवलं होतं. 1-2 नाही, पूर्ण 140 रुपयांचं होतं ते. ह्याने ते चोरून खाल्लं. मला साधं एक पीस सुद्धा दिला नाही. याला मी आज अशीच सोडणार नाहीये. असे म्हणत साहित्याने पुन्हा धावून जात प्रणीतचे केस पकडले आणि त्याला जोरात हलवले. प्रणीतने आधीच भीतीने लाळ गिळली होती. तो बिचारा चॉकलेट चोर नव्हता ना? प्रणीत स्वतःचा बचाव करत आणि रडवेला होऊन वरडतो, अरे देवा, नाही दादा, मी खरोखरच चॉकलेटला हात सुद्धा लावलेला नाही. मला चॉकलेट आवडत पण नाही. मी कशाला चोरून खाऊ? वाचवा मला कोणीतरी, मी नाही खाल्लं. रणवीर तिला मागे वळत आणि रागाने बोलतो, ए साहित्या, सोड त्याला आधी. तो वरडून सांगतोय ना की त्याने चॉकलेट खाल्लेलं नाही.
तुला आता चॉकलेटच हवंय ना? संध्याकाळी ऑफिसमधून येताना मी स्वतः तुझ्यासाठी चॉकलेट घेऊन येईन. सोड आता त्याला. रणवीरने असे म्हणताच निधी त्याच्याकडे एकदम रोखून पाहू लागले. रणवीरने जाणीवपूर्वक तिच्याकडे पाहणे टाळले आणि नजर चोरली. साहित्य अजूनही धुसफुसत आणि चिडून बोलते. तुला काही समजत नाही दादा. हा पूर्णपणे खोटं बोलतोय. ह्याला जर आज सोडलं तर आपल्या घरात ही अशी चोरून खाण्याची सवय कुणाला लागली आहे, असे म्हणत साहित्याने पुन्हा एकदा फडणवीसच्या पाठीवर एक धपाटा घातला. का घरात चोर नाही? आहे ना. लता डायनिंग टेबलवर नाश्ता मांडता मांडता बोलतात. आपल्या घरात चोरटं मांजर आहे. आईचे हे कोचक बोलणे ऐकून रणवीरने स्वतःच्या जिभेचा चावा घेतला. कारण चॉकलेट चोरताना लता ह्याने त्याला रंगेहात पकडले होते. साहित्या डोळे मोठे करत आणि रागाने बोलते. हो का आई? कोणतं आहे ते मांजर? एकदा का ते माझ्या डोळ्यासमोर आलं ना तर ते लाकड्याने जोडपून त्याचे हात पायच तोडून टाकेन. लता दोघींना दटावत बोलतात. ठीक आहे ठीक आहे, आता तुमचे हे वाद पुऱ्या करा. गपचूप या आणि नाश्ता करून घ्या आधी. आईच्या ह्या दटावणीमुळे तिथे सुरू असलेले ते भांडण थांबले आणि विषय बदलला. सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता उरकला. रणवीर ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडू लागला. तेव्हा निधी धावतच त्याच्या पाठीमागे आली. रणवीर बोटाची नाडी बांधता बांधता विचारतो. काय झाले निधी? काही काम होते का? निधी अगदी सहजपणे आणि विनंती करत बोलते. मला थोडं मार्केटमध्ये जायचं होतं. तुम्ही मला तिथपर्यंत ड्रॉप कराल का? रणवीरने आश्चर्याने स्वतःची एक बोवई उंचावली आणि तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. रणवीर संशयाने विचारतो. मार्केटमध्ये? पण एवढ्या सकाळी कशासाठी? निधी तोंड मुरडत आणि लटक्या रागाने बोलते. कशासाठी म्हणजे काय? भाज्या आणण्यासाठी. तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीवर एवढे प्रश्न का विचारता कोणास ठाऊक? आता तुम्ही मला ड्रॉप करताय की मी सरळ ऑटो पकडून निघून जाऊ? छे, हिला असं एकटं बाहेर सोडायला मनात खूप भीती वाटते ना. त्या दिवशी जसा हिच्यावर अटॅक झाला होता तसंच प्रकार पुन्हा घडला तर काय करायचे? रणवीर भूतकाळातील त्या प्रसंगाचा विचार करत मनातल्या मनात असं विचार करतो आणि गाडीची चावी हातात घेत बोलतो. ठीक आहे चल, असे म्हणून रणवीरने तिला कारमध्ये बसवले आणि दोघंही निघाले. निधी कारमध्ये गप्प बसली असली तरी तिच्या मनात प्रचंड धाकधूक सुरू होती. सकाळी डोळा उघडताच विक्कीने तिला गुपचूप कॉल केला होता. आज तिला भेटण्यासाठी त्याने बोलावले होते. विक्कीला भेटायचं आहे असं जर मी ह्या कडूसला सांगितलं तर तो नक्कीच संतापेल. मुळात त्याला पाहिलं की ह्या रणवीरचा पारा आधीच चढतो. म्हणूनच मार्केटला जायचंय असं खोटं बोलून मी ह्याच्या कारमध्ये बसले आहे. ह्याने मला तिथे सोडल्यावर हा निघून गेला की मग मी विकीला भेटेन. पण आज सकाळी फोनवर बोलताना विकीचा आवाज नेहमीसारखा वाटत नव्हता. तो कोणत्या तरी मोठ्या समस्येत अडकलाय की काय? काय झाले ते नीट विचारून घ्यायला हवं. कारमध्ये शांत बसून मनातल्या मनात असं विचार करत असते. तिचा हाच विचार सुरू असताना तिने कारच्या खिडकीबाहेर तोंड फिरवून पाहिले. तेवढ्यात तिला कडक उन्हात रस्त्याच्या कडेला एक वृद्ध आजी गोंदणं म्हणजे टॅटू काढण्यासाठी बसलेली दिसली. निधी कार थांबवण्याचा इशारा करत वरडून बोलते. जरा कार थांबवा. रणवीरने तात्काळ कार थांबवली. निधी गाडीतून खाली उतरून त्या आजीच्या दिशेने चालू लागली आणि रणवीर देखील तिच्या पाठीमागे धावत आला. निधी त्या वृद्ध आजीच्या जवळ जात विचारते. आजी, ह्या एवढ्या कडक उन्हात तुम्ही इथे असं का बसला आहात? आजी तिच्याकडे मायाने पाहत बोलतात. कशासाठी म्हणजे काय पोरी? गोंदणं काढण्यासाठी. तुला पण काढायचंय का? तुझा हात पुढे कर बेटा. अरे देवा, आता सगळीकडे आधुनिक टॅटू पार्लर झाले आहेत. लोक तिथे जाऊन वेगवेगळ्या नवीन नवीन डिझाईनचे टॅटू काढून घेतात. अशा काळात ह्या गरीब आजीकडे रस्त्यावर कडक उन्हात कोण गोंदवून घ्यायला येणार? तरीही कोणत्या आशेने आणि विश्वासाने त्या ह्या उन्हात बसल्या असतील कुणास ठाऊक. त्यांची ही अवस्था पाहून मनाला खूप वाईट वाटले.
पूर्वी जर मला अशी एखादी व्यक्ती दिसली असती तर मी अजिबात विचार न करता त्यांना मदत म्हणून काहीतरी पैसे दिले असते. पण आता माझ्याकडे सध्या स्वतःचे असे पैसे नाहीत आणि मी रणवीरचे कार्ड तर अजिबात वापरू शकत नाही. निधी त्या आजीकडे पाहत अत्यंत हताशपणे मनातल्या मनात असं विचार करते. निधी अचानक त्या आजीच्या समोर जाऊन का उभी राहिली हे रणवीरला काही केल्यास समजत नव्हते. हिच्या डोक्यात नक्की काय चालले आहे. रणवीर तिच्या मागे येत विचार करू लागतो की ही अचानक अशी का धावत आली. रणवीर तिच्या पाठोपाठ येताना चिडून बोलतो, ए काय झाले तुला, अशी अचानक धावत का आलीस, काही प्रॉब्लेम आहे का. निधी त्याच्याकडे वळत आणि हक्काने बोलते, मला 5,000 रुपये द्या ना. अरे देवा, ही मुलगी पुन्हा माझ्या खिशाला कात्री लावायला आली की काय. रणवीर डोक्याला हात लावून मनातल्या मनात असं विचार करतो आणि चेहऱ्यावर नाराजी आणत बोलतो, बाप रे, एवढा कॅश मी स्वतःजवळ ठेवत नाही निधी. मला काही हवं असेल तर मी थेट बँक कार्ड वापरतो ना. निधीने त्याच्याकडे एक सज्जड रागीट कटाक्ष टाकला आणि थेट त्याच्या खिशातील पर्स ओढून काढली. तिने स्वतःच त्यातून 5,000 रुपये काढले आणि त्या वृद्ध आजीच्या हातात टेकवले. निधी त्या आजीला पैसे देत आनंदाने बोलते, हे घ्या आजी, ठेवा तुमच्याकडे. रणवीर आजूबाजूला नजर फिरवत कोचकपणे बोलतो, जरा बघ आजूबाजूला एखाद्या भंगारचं दुकान मिळतंय का. निधी तोंड उघडून आश्चर्याने विचारते, कशासाठी. रणवीर लटक्या रागाने गुणगुणत बोलतो, तू माझे पैसे अशा ऐऱ्या गैऱ्या लोकांना दान करून मला रस्त्यावर आणायला निघाली आहेस ना, म्हणूनच विचारतोय. एखाद्या जुनं भांड मिळालं तर ते विकून थोडे पैसे तरी मिळतील. निधी त्याला सडेतोड उत्तर देत बोलते, तुम्हाला रस्त्यावर आणायची काय गरज आहे. तशीही तुम्हाला मदत करण्याची आणि पैसे देण्याची जबाबदारी माझीच आहे ना. याचा अर्थ ही मुलगी मला रस्त्यावर आणूनच सोडणार आहे, आता 100% नक्की आहे. रणवीर हताश होऊन मनातल्या मनात असा विचार करतो. निधी लहान मुलासारखी हसतनी आजीकडे आपला हात पुढे करत बोलते, आजी, माझ्या हातावर पण गोंधणं काढा ना, वी असं नाव लिहून द्या. वी म्हणजे काय, त्या विकीचं नाव काढायचं काहीला. अरे देवा, हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय कोणास ठाऊक. रणवीर डोक्याला हात लावून मनातल्या मनात असं विचार करतो आणि तिचा हात झटकून वडत आणि प्रचंड चिडून बोलतो, ए काय लावलंय हे, वी काय लावलंय, तुला वी ऐवजी दुसरं काही मिळत नाहीये का, सोडून देते आता. त्या आजीला इंग्रजी येत नाहीये, त्याने आपल्या मराठीत काहीतरी गोंधून ठेवण्याचं आधी, चल इथून, उठ आधी, मला ऑफिससाठी उशीर होतोय. हिच्या अशा वागण्याला काय म्हणावे देव जाणे, असे म्हणत रणवीरने चिडून तिचा हात धरला आणि तिला तिथून वडत घेऊन गेला. निधी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत आणि धुसफुसत बोलते, अरे सोडा ना मला, मी गोंधून घेतलं तर तुमचं काय जातंय, काय त्रास आहे तुम्हाला. निधी कारमध्ये येईपर्यंत सतत वाद घालत होती, पण रणवीरने तिचे काहीही न ऐकता तिला कारमध्ये बसवले आणि गाडी थेट मार्केटच्या दिशेने वळवली. नाही म्हणजे या कडूसला अचानक असं काय झालं, अंगात कोणतं भूत शिरलंय कोणास ठाऊक. माझ्या नावाचं पहिलं अक्षर मी गोंधळून घेत आहे तर याला एवढी का आग लागलीये. हा माणूस आणि ह्याचंही वागणं समजून घेणं खरोखरच अशक्य आहे. निधी कारमध्ये खिडकी बाहेर पाहत मनातल्या मनात असं विचार करते. निधी तोंड फुगून कारमध्ये गप्प बसलेली असतानाच अचानक तिचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर चमकणारे ते विकीचे नाव थेट रणवीरच्या नजरेला पडले. बापरे, फोनवर विकीचं नाव चमकताना पाहून या कडूसने आपल्या भोवया उंचावून थेट इकडेच पाहायला सुरुवात केली आहे. मनाला तर खूप खासावीस झाल्यासारखं वाटू लागलं आहे. विकीचं नाव काढलं तरी हा माणूस नुसत्या टिंग्या टाकायला लागतो, त्यात आता त्यालाच भेटायला जाण्याचं बेत आहे. हे जर ह्याला समजलं तर मग काही नाही. हा थेट बरं रस्त्यात कारमधून बाहेर ढकलून एकटाच निघून जाईल. निधी कारमध्ये भीतीने मनातल्या मनात असा विचार करते.
त्यामुळे तिने विकीचा तो कॉल रिसीव्ह न करता शांत बसणेच पसंत केले. रणवीर अत्यंत तीव्र आणि कडक आवाजात विचारतो, तो तुला कशासाठी कॉल करतोय? इतका वेळ हा प्रश्न विचारल्याशिवाय हा कसं काय राहिला ह्याच विचारात निधी होती. शेवटी ह्या रावणासुराने विचारलंच. निधी तोंड उंचावून आणि सडेतोड उत्तर देत बोलते, ते सगळं तुम्हाला कशाला हवंय? तो माझा बॉयफ्रेंड आहे ना, आणि आमच्या दोघांमध्ये 1000 गोष्टी चालतात. ते सगळं मी तुम्हाला कशासाठी सांगू? तिचे हे ऐकून रणवीरचा चेहरा एकदम हिरमुसला झाला आणि तो रागानं तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागला. रणवीर तोंड वाकडं करत आणि चिडून बोलतो, अच्छा, मग त्या म्हाताऱ्या आजीला देण्यासाठी माझ्या खिशाला कात्री का लावलीस? त्या तुझ्या शेंगदाणे विकणाऱ्या डॉक्टर जवळूनच पैसे मागायचे होते ना? बापरे, बँक अकाउंटमध्ये कोट्यावधी रुपये पडून असूनही हा माणूस अवघ्या 5,000 रुपयांसाठी एवढं कंजूसपणाचं लक्षण दाखवतोय ना? एक नंबरचा कंजूस आणि हट्टी माणूस आहे हा. निधी त्याच्या तो स्वभाव पाहून मनातल्या मनात असा विचार करते आणि निधी हक्काने आणि उलट उत्तर देत बोलते, हो ठीक आहे ना, तुम्ही काही मला ते पैसे फुकट किंवा दान म्हणून दिलेले नाहीत. मला 2 लाख रुपये मिळणार आहेत ना, त्यातून तुमचे हे 5,000 रुपये कापून घ्या, समजलं? रणवीर तोंड वेडे वाकडे करत आणि चिडून बोलतो, हो नक्कीच, फुकट द्यायला मी काय दानशूर करणं आहे का? तू नसतीस सांगितलेस तरी मी ते पैसे कापून घेणारच होतो. अरे देवा, प्लीज ह्या कडूच्या नशिबात लग्नाचे सुख कधीच नसावे. ह्याच्या हातावरील विवाहाची रेषाच पूर्णपणे पुसून जावो. हा आयुष्यभर असाच अविवाहित सोडून मरू दे. एखाद्या निष्पाप मुलीचे आयुष्य तरी बर्बाद होण्यापासून वाचेल. निधी मनातल्या मनात असा विचार करते. निधी उपहास्याने हसत आणि त्याला हिनवत बोलते, हा हा, राहू द्या हो, दानशूरकरणाचे नाव घेण्याआधी तुम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील. तुम्ही दान करणारा म्हणजे तर कमालच झाली. रणवीर डोके धरून आणि वैतागून बोलतो, किती तुमकी उडवून बोलतेस ग? एका साध्या प्रश्नाला किती मोठी उत्तर देतेस? तुझ्यासारख्या खटखटी मुलीशी जो लग्न करेल ना, त्याचा उद्धारच होईल. निधी सडेतोड उत्तर देत बोलते, काय बोलायच्या बाबतीत तुम्ही तरी कुठे कमी आहात का? अगदी बायकांसारखे टोमणे मारता. सतत काय कटकट चालू असते तुमची? रणवीरला असं उलट प्रतिवाद केल्याशिवाय निधीला तिने खाल्लेले अन्न पचणे देखील कठीण जात होते. रणवीर रागाने जोरात ओरडतो, तो पुढे अजून काहीतरी बोलणार इतक्यात निधीने स्वतःचे दोन्ही कान गच्च बंद करून घेतले. ह्या खडूसोबत भांडणं उकरून काढले तर ते कधी संपणारच नाही आणि उगीच स्वतःचा मूड खराब होईल हे तिला ठाऊक होते. रणवीरने तिच्याकडे एक तिरपा रागीट कटाक्ष टाकला आणि त्याचे पूर्ण लक्ष पुन्हा रस्त्याकडे वळवले. निधी मात्र काहीच न घडल्यासारखी शांतपणे खिडकी बाहेर पाहत बसून राहिली. तेवढ्यात मार्केट आल्यावर रणवीरने कार थांबवली आणि तो स्वतः देखील गाडीतून खाली उतरला. त्याला खाली उतरताना पाहून निधीचे अवसानच घाले. बाप रे, हा माणूस आता थेट माझ्यासोबत आत का येतोय? याला नक्की कुठे जायचंय? अरे देवा, विकी सोबत माझी ही भेट आता कशी होणार? निधी भीतीने आणि काळजीने मनातल्या मनात असं विचार करते आणि निधी आश्चर्याने गोंधळून विचारते, तुम्ही नक्की कुठे चालला आहात? रणवीर स्वतःच्या कूलिंग ग्लास डोळ्यावर चढवत मिश्किलपणे बोलतो, आणखी कुठे? मार्केटमध्येच ना? तुझ्यासोबत मी पण येतोय. चाल, तुझ्या भाज्या खरेदी करायला मी मदत करेन. त्याचे हे बोलणे ऐकून निधीने त्याला वरून खाली न्याहाळले. ह्याचा तो माजलेला आणि कडूस चेहरा तर बघा, हा करणार म्हणे मला मदत. हा जर बाजारात भाजीची घासाघीस करायला लागला ना, तर तो बिचारा भाजीवाला स्वतःच दुकान बंद करून कायमचा पळून जाईल. निधी त्याचा तो तोरा पाहून मनातल्या मनात असं विचार करते. निधी तोंड मुरडत आणि त्याला नकारात बोलते, त्याची काहीच गरज नाहीये. मला भाज्या खरेदी करायला कोणाचीही मदत नकोय. तुम्ही ऑफिसला निघू शकता. कसंही करून
त्याला तिथून पळून लावायचा निधीचा विचार होता, पण तो तिच्या शब्दांना दाद देणारा मुळीच नव्हता. रणवीर डोळे मोठे करत आणि तिला दम भरत बोलतो, हो नक्कीच. खरेदी करायला निघालीस ना? घरात काय तुझ्या वडिलांचे पैसे पडून आहेत का? तिथे एखादी म्हातारी आजी कांदे विकत बसलेली दिसली की लगेच तुला दया येईल आणि तू 20 रुपयांचं कांद्याला 200 रुपये देऊन मोकळी होशील. चल, जास्त शहाणपणा न करता गुपचूप पुढे चाल. अरे देवा, ह्या संकटाला आता मी स्वतःपासून लांब कसं करू? निधी कपाळावर हात मारून मनातल्या मनात असं विचार करते. ती अजून विचार करत उभी असतानाच रणवीर आधीच पुढे निघून गेला होता. निधीने हातातील बॅग घट्ट पकडली आणि दाबतच त्याच्या पाठीमागे चालू लागले. रणवीर आजूबाजूला पाहत आणि रुबाबात चालत बोलतो, हो सांग, आता तुला नक्की काय काय खरेदी करायची आहे? अरे वा, हा माणूस सूट बूट घालून चक्क भाजी बाजारात आलाय ना? आजूबाजूने जाणारे प्रत्येक जण नवलानं ह्याच्याकडेच पाहत पुढे निघून जात आहेत. निधी त्याच्या तो रुबाबदार अवतारात बाजारात पाहून मनातल्या मनात असं विचार करते. निधी तोंड मुरडात बोलते, 2 किलो टोमॅटो. रणवीरने भाजीवाल्याचं दुकानात उभे राहून तिथले 1-2 टोमॅटो हातात घेतले आणि ते दाबून पाहू लागला. रणवीर डोळे बारीक करत विचारतो, किलो काय भाव दिला? निधी आश्चर्याने डोळे मिचकावत केवळ त्याच्याकडेच पाहत राहिले. एखादी बाई सुद्धा इतक्या बारकाईने आणि आवडीने भाजी निवडणार नाही इतकं हा माणूस गुंतला आहे. भाजीवाला हात जोडत बोलतो, 20 रुपये किलो साहेब. रणवीर लटक्या रागाने आणि बोवया उंचावून बोलतो, काय रे बाबा, आम्ही काही तुला मूर्ख दिसतो का? परवा आलो होतो तेव्हा तर 15 रुपये किलो होता आणि आज लगेच 20 रुपये झाला. वाव, फारच छान धंदा लावलाय. त्याचे हे बोलणे ऐकून निधीने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. बापरे, लाखांचे प्रोजेक्ट सांभाळणारा हा बिझनेसमॅन चक्क 5 रुपयांसाठी भाजीवाल्यासोबत घासाघीस करतोय ना? एक नंबरचा कंजूस माणूस आहे हा. निधी त्याचा तो अवतार पाहून मनातल्या मनात असा विचार करते. भाजीवाला हताश होऊन आणि सडेतोड उत्तर देत बोलतो, ते सगळं काही नाही साहेब. सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. तुमच्यासारखे श्रीमंत लोकच जर असं करायला लागले तर आम्ही गरिबांनी काय करायचं? 20 रुपये द्या आणि टोमॅटो घेऊन पुढे व्हा. त्या भाजीवाल्याने रणवीरच्या तोंडावरच त्याला स्पष्ट सुनावले. रणवीर रागाने तो टोमॅटो खाली टाकत बोलतो, तुझे हे सडके टोमॅटो तूच तुझ्याकडे ठेव. काय बाजारात फक्त तुझंच एक दुकान आहे का? चल निघू इथून, असे म्हणून तो तरातरा पुढे निघून गेला. अरे देवा, या डोळ्यांनी अजून काय काय पाहावं लागणार आहे कुणास ठाऊक. निधी स्वतःचीच वैतागून मनातल्या मनात असं विचार करते. निधी मागून धावत येताना चिडून बोलते, हॅलो, तुमची नक्की समस्या काय आहे? जर तुम्ही असे वागायला लागलात तर रात्र झाली तरी तुमची ही भाजीची घासाघीस आणि कधी संपणार नाही. 20 रुपये देऊन मोकळे व्हा ना. तुमचं काय गाठोडा कमी होणार आहे का? रणवीर तोंड वाकडं करत आणि धुसफुसत बोलतो, हो नक्कीच. तू तर आमच्या घरी मस्त आईट करायला आणि फुकटचं खायला आली आहेस ना? पैशांची किंमत तुला काय समजणार आहे? बापरे, ह्या माणसाशी जास्त बोलले की माझं नुसतं डोकेदुखी वाटते ना, ह्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं. निधी स्वतःचे डोके धरून मनातल्या मनात असं विचार करते आणि शांत राहते. रणवीरने स्वतःला हव्या असलेल्या भावात भाज्या मिळेपर्यंत जवळजवळ 4-5 दुकाने फिरून पाहिली. शेवटी त्याने भाजीवाल्यासोबत केलेल्या त्या घासाघिशीत स्वतःचा विजय मिळवलाच. दोघांनी मिळून भेंडी, बटाटे, कांदे आणि इतरही काही भाज्यांची खरेदी केली. त्यानंतर रणवीरने आजूबाजूला पाहत विचारले, अजून काही राहिले आहे का? निधी आपल्या भुवया उंचावून आणि लटक्या रागाने त्याच्याकडे पाहत बोलते, नाही, काहीच नाही. रणवीर चेहऱ्यावर हास्य आणत बोलतो, अरे हो, आत्ता आठवलं ना? असे म्हणत तो थेट शेवग्याच्या शेंगा विकणाऱ्या दुकानापाशी जाऊन उभा राहिला. त्याचा तो अवतार पाहून निधीला त्याचा राग अनावर झाला होता. निधी अत्यंत असह्य होऊन विचारते,
आता हे कशासाठी? रणवीर तिच्याकडे वळत आणि उपहास्याने हसत बोलतो. कशासाठी म्हणजे काय? खाण्यासाठीच ना. त्यानंतर त्याने भाजीवाल्याकडे वळत आदेश दिला. 5 किलो शेवग्याचं शेंगा द्या. निधी डोळे मोठे करत आणि वरडून बोलते. 5 किलो शेवग्याचं शेंगा काय तुमचे आजोबा खाणार आहेत का? रणवीर मिश्किलपणे हसत आणि कोचक उत्तर देत बोलतो. आमचे आजोबा कशाला? मी स्वतःच खाईन ना. का तुला काही अडचण आहे का? त्याचे ते विचित्र बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले इतर भाजीवाले देखील घालातल्या घालात हसू लागले होते. बर बाजारात सगळ्यांसमोर तो हिची पूर्ती नाचक्की करत होता. निधी मनातल्या मनात प्रचंड धुसफुसत आणि चिडून बोलते. ठीक आहे, या 5 किलो शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून मी ती तुमच्याच ताटात वाढणार आहे. गपचूप खावीच लागेल तुम्हाला. मी स्वतः तुमचे तोंड उघडून त्यात कोंबणार आहे, लक्षात ठेवा. रणवीर कोचकपणे हसत बोलतो. वाव, यालाच तर म्हणतात एका आदर्श पत्नीचे लक्षण, असे म्हणून तिने हसत हसत त्या 5 किलो शेवग्याच्या शेंगा खरेदी केल्या. शेवटी या कडूस माणसासोबत बाजारात भाजी खरेदी करेपर्यंत निधीचं पार कचरा झाला होता आणि ती पूर्णपणे दमली होती. निधीने रणवीरला सांगितले की ती ऑटोने जाईल आणि त्याला ऑफिससाठी रवाना केले. बिचारा विकी सतत तिच्या फोनवर कॉल करतच होता. या कडूस रणवीर समोर त्याच्याशी बोलणे अजिबात शक्य नव्हते. रणवीर निघून जाताच तिने तातडीने विकीला कॉल करून ती असलेल्या ठिकाणी बोलावून घेतले. अवघ्या 10 मिनिटातच तो तिच्या समोर हजर झाला. विकी तिच्या हातातील भाजीची बॅग पाहत आश्चर्याने विचारतो. निधी, हे काय आहे? तू बाजारात भाजी घ्यायला आली होतीस का? निधी अगदी सहजपणे खोटं बोलत बोलते. हो, कसंही करून तुम्ही मला भेटायला बोलवलंच होतं. त्यासोबत मला घरातून थोडी भाजीही खरेदी करायची होती, म्हणूनच मी इथे आले होते. विकी आपली मान हलवत आणि गाडीकडे बोट दाखवत बोलतो. ठीक आहे, ये बैस गाडीवर. निधी लगेच त्याच्या गाडीवर मागे जाऊन बसली. त्याने एवढे अचानक तिला का भेटायला बोलवले असावे, ह्या कुतूहलाने तिचे मन गेरले होते. काही वेळातच त्याने एका मंदिरासमोर नेऊन आपली गाडी थांबवली. निधी कुतूहलाने विचारते. विकी, मला इथे कशासाठी घेऊन आलात? विकी तिच्याकडे पाहत गंभीरपणे बोलतो. कारण एका खूप चांगल्या कामासाठी मी निघालो आहे. त्याची सुरुवात ह्या देवापासूनच व्हावी एवढीच इच्छा आहे. त्याचे ते बोलणे निधीला नीट असे समजले नाही. ती भाजीची पिशवी हातात पकडून त्याच्यासोबत पुढे चालू लागली. विक्की तिच्या हातातील पिशवी पाहत अडवत बोलतो. अरे रे, ती पिशवी कशाला सोबत आणतेस? ती तिथेच राहू दे ना. असे म्हणून त्याने ती पिशवी तिच्या हातातून घेऊन बाईकच्या हँडलला अडकून दिले. बापरे, किती कष्ट करून आम्ही ती भाजी खरेदी केली आहे ना. जर ती भाजी कोणी चोरून नेली तर तो कडूस रणवीर माझे श्राद्धच घालेल. आधीच 1 नंबरचा कंजूस माणूस आहे तो. निधी त्या भाजीचं पिशवीकडे पाहत मनातल्या मनात असं विचार करते. दुसरं कोणत्याही पर्याय नसल्यामुळे निधी शांतपणे विकीच्या पाठीमागे मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. ते दोघंही पुढे निघाले. दोघांनी देवाचे दर्शन घेतले. निधी जेव्हा स्वतःच्या कपाळाला कुंकू लावायला गेली तेव्हा विकीने स्वतः तिचा हात अडवला आणि तिचा कपाळावर कुंकू लावले. त्याचे ते वागणे पाहून निधीला मनात कुठेतरी एक अनामिक अस्वस्थता आणि संकोच जाणवू लागला. त्यानंतर ते दोघंही मंदिरातील एका पायरीवर जाऊन बसले. तेवढ्यात निधीच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे विक्कीची नजर गेली. विक्की काहीसा अडकळत आणि गळ घालू लागल्यासारखं बोलतो. निधी, तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र थोडा वेळ बाजूला काढशील का प्लीज? मला तुझ्याशी जे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ते सांगताना हे मध्येच मला खूप डिस्टर्ब करतंय. बापरे, हा माणूस असं का बोलतोय? हे मला काही केल्या समजत नाहीये. मला तर हे मंगळसूत्र गळ्यातून काढण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण असं कसं होऊ शकतं? हे मंगळसूत्र तर त्या रणवीरनं माझ्या गळ्यात बळजबरीने बांधलेलं आहे ना. मी स्वतःहून
तर ते घातलेलं नाही. तरीही ते काढताना माझ्या मनाला एवढी प्रचंड वेदना आणि त्रास का होतोय? निधी स्वतःच्या मनातील ह्या नवीन त्रासामुळे पूर्णपणे गोंधळून मनातल्या मनात असं विचार करते. विकी तिच्या चेहऱ्याकडे पाहत आणि तिला बाणावर आणत विचारतो, निधी, तू अशी काय विचार करतीयस? त्याच्या प्रश्नाला केवळ हुंकार देत तिने नाखुशीने आणि जड अंतकरणाने गळ्यातील ते मंगळसूत्र काढून बाजूला ठेवले. ते पाहताच विकीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. निधी अधिक उत्सुकतेने विचारते, बोला विकी, नक्की काय सांगायचं होतं तुम्हाला? विकी बसलेल्या जागेवरून धडकन उठून उभा राहतो आणि अत्यंत भावूक होऊन बोलतो, निधी, मला हे आजच बोलायचे होते असे नाही. मी ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिले ना, त्याच दिवशी माझ्या मनात हा विचार आला होता. पण आजपर्यंत कधीच योग्य वेळ आणि प्रसंग जुळून आला नाही. पण आता मात्र उशीर करणे मला अजिबात योग्य वाटत नाहीये. निधी, माझे तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे. तुझे ते बोलणे, तुझा तो चेहऱ्यावरील गोड हसरा चेहरा आणि तुझा इतरांना मदत करण्याचा तो हळवा स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रचंड आवडतात. माझ्या आयुष्यात येणारी मुलगी हुबेहूब तुझ्यासारखीच असावी असे स्वप्न मी पाहिले होते आणि ते सारे गुण मला तुझ्यात दिसले. मी जेव्हा जेव्हा हे गुपित तुला सांगायचा प्रयत्न करायचो तेव्हा तेव्हा मध्येच काहीतरी अडचण यायची. त्यात तुमचे हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यामुळे मला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायला अजूनच अवघड जात होते. मला कधी संधीच मिळाली नाही. निधी, आय लव्ह यू. तू माझ्याशी लग्न करशील का? त्याने आपल्या हृदयातील सगळी गुपिती एका झटक्यात तिच्यासमोर उघडून ठेवली होती. त्याचे हे बोलणे ऐकून निधी एका क्षणात जागच्या जागी उभी राहिली. तिला काय बोलावे हेच सुचेनासे झाले होते. बाप रे, इतके दिवस मी ह्याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ना, पण आज जेव्हा तो स्वतः समोर येऊन मला आय लव्ह यू म्हणतोय तेव्हा माझे तोंड का उघडत नाहीये? मी अशी गप्प का राहिले आहे? निधी अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत मनातल्या मनात असं विचार करते. विकी थेट तिच्या डोळ्यात पाहत विचारतो, निधी, मला ठाऊक आहे की तुमचे देखील माझ्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून ते समजू शकणार नाही इतकं काही मी मूर्ख नाहीये. तुम्ही स्वतःहून कधीतरी हे बोलाल म्हणून मी खूप वाट पाहिली निधी, पण तुम्ही तर कधी काही बोललाच नाही. नक्की काय समस्या आहे? तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाहीये का? की मग मी एका चांगल्या पदावर नाही म्हणून तुम्ही अशी मागे सरकत आहात? त्याने कोणतेही आडेवेडे न घेता तिला थेट आणि स्पष्ट विचारले. क्षणभर पूर्णपणे गोंधळलेली निधी कसाबसा स्वतःच्या सुस्कार सोडत बोलते, अरे रे, तसं काही नाहीये विकी. विकीने क्षणार्धात पुढे होत तिची कंबर पकडून तिला स्वतःजवळ ओढले. तिच्या कपाळावर रेंगाळणारी केसांची बट बाजूला सारत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मिश्किलपणे विचारले, मग आता सांगा, डू यू लव्ह मी? त्याच्या बाहूंमध्ये कैद असताना निधीला मनातून एक अनामिक त्रास आणि संकोच जाणवू लागला. त्याच्या त्या स्पर्शात कोणताही कटुता किंवा अश्लीलता नसली तरी निधीचा श्वास कोंडल्यासारखा झाला होता. पण असं का होतंय? हाच तर तो मुलगा आहे ना ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करत आले आहे. निधी स्वतःच्याच बदललेल्या भावनांमुळे पूर्ती चक्रावून मनातल्या मनात असं विचार करते. विकी पुन्हा एकदा तिला साद घालत बोलतो, सांगा निधी, तुमच्या मनात जे काही असेल ते आज अगदी मोकळेपणाने सांगून टाका. ह्या एका दिवसासाठी मी किती आतुरतेने वाट पाहिली आहे हे तुम्हाला काय सांगू. ते 3 जादुई शब्द तुमच्या तोंडून ऐकण्यासाठी मी अक्षरशः माझा श्वास रोखून थांबलो होतो. तसे पाहिले तर मला अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे, पण ती आता नाही. योग्य वेळ आल्यावर मी स्वतःहून ती सांगेन. विकी अत्यंत भावनिक होऊन आणि तिचा हात हातात घेऊन बोलतो, ज्या मुलीवर मी मनापासून प्रेम करतो तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवणे मला अजिबात आवडत नाही. पण आता परिस्थिती अशी आहे की हे सांगणे योग्य वेळ नाही. सध्या मला
फक्त तुझ्या होकाराची गरज आहे. जर तुझी इच्छा असेल तर तुझ्यासाठी कितीही वर्ष वाट पाहायला मी आनंदाने तयार आहे. सांग ना निधी, तुला मी आवडतो ना? माझ्याशी लग्न करायला तुझं होकार आहे ना? तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही इतकी मी तुझी काळजी घेईन. सांग निधी, डू यू मॅरी मी? असे म्हणत तिने पुन्हा विचारले आणि तिची कंबर अजूनच घट्ट पकडून धरली. निधीचे मन मात्र आतून आक्रोश करत होते. नाही, नाही म्हणावे याला. पण मी असं का विचार करतीये? मी तर नेहमी ह्याच मुलाची आस धरून होते ना. मला हाच आवडत होता आणि ह्याच मुलाशी मला लग्न करायचे होते. मग आज जेव्हा ही वेळ आलीये तेव्हा मनात अशी भीती आणि ही अशी घालमेल का सुरू आहे? निधी स्वतःच्याच मनातील ह्या परस्पर विरोधी विचारांमुळे प्रचंड गोंधळून मनातल्या मनात असा विचार करते. निधी पुढे काहीतरी बोलण्यासाठी आपले ओठ उघडते. हो विकी, मी. ती आपले वाक्य पूर्ण करणार इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने तात्काळ स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतले आणि फोन रिसीव्ह केला. फोनवर आलेली ती बातमी ऐकून निधीचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले. भीतीपोटी तिचे हात पाय थरथर कापायला लागले होते. निधी अत्यंत घाबरून आणि मोठ्याने ओरडत बोलते, काय? असा मोठा हंबरडा फोडत तिने विकीला तिथे सोडून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. विक्की मागे वळत आणि गोंधळून ओरडत तिच्या पाठीमागे धावतो. निधी, काय झाले? थांब ना निधी, कुठे चालली आहेस? तिला अशी अचानक धावताना पाहून विकी देखील गोंधळलेला अवस्थेत तिच्या पाठीमागे पळत सुटला.